अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम. लागलं वेळ तुझ्या प्रेमाचं. प्रेम तुझं देशील का? जिथं प्रेम असतं तिथं निरागसताही असते. एक चांगलं मन नेहमी निर्मळ असतं. कुणावरही प्रेम केलं तर असं करा की कधीही तुम्हा दोघांच्या प्रेमात दुरावा येणार नाही. आयुष्यात अशी खूप कमी लोकं भेटतात जी तुम्हाला खरोखरच मानतात. त्यामुळं चुकूनही त्यांना दूर करू नका. जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा, नाहीतर तो दुरावा वाढतच जातो. जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य बनवाल तेव्हा तुमचं आयुष्यही चांगलं बहरत जाईल. प्रेम आणि आपलेपणा हे रिलेशनशिपमध्ये खत आणि पाण्याचं काम करतं. जसं की खत आणि पाण्यानं झाडं अगदी प्रफुल्लित टवटवीत होतात, तसं प्रेमाचं पीक येण्यासाठी प्रेम आणि आपलेपणा हे खत आणि पाणी असणं आवश्यक आहे. सर्वात चांगल्या रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातलं समजून घेतात. आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते. एकतर्फी प्रेम काहीही जास्त काळ निभावता येत नाहीत. एकतर्फी प्रेम हे धोकादायकच असतं. ते तुम्हाला कधी ना कधी उद्ध्वस्त करतं. कारण जोपर्यंत तुम्ही एकट्यानंच प्रेम करता, एकाच बाजूनं प्रेम करता आणि समोरच्याला ते प्रेम कळत नाही, तोपर्यंत त्या प्रेमाला व्हॅल्यू नाही. ती नाती अनमोल असतात जिथं समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना तुमची सोबत करते. गैरसमज ही कीड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते. म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत. अंधविश्वास कधीही चांगला नसतो. ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळं कोणत्याही नात्यावर आणि कुणावरही अंधविश्वास ठेवू नये. चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका. ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल. जिथं अविश्वास आणि द्वेष असतो तिथं कोणतंही नातं नसतं. गोड गोड गोष्टी कोणीही करू शकतं, पण जोपर्यंत त्या सत्यात उतरत नाहीत तोपर्यंत त्या तत्वही नसतात. त्यांना काहीच व्हॅल्यू नसते.